त्यावर चर्चा टाळली आणि आमच्याही प्रश्नावर आम्ही जे विदर्भाच्या विकासाचा एक रोडमॅप दिला होता, मानलं होतं, त्यावरही उत्तर देण्याचं टाळलं आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं. त्यांना विदर्भाच्या संदर्भात कुठलीही आस्था नाही, प्रेम नाही. विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या होत असताना कुठली उपाययोजना करायची नाही. संत्र्याची निर्यात बांगलादेशात बंदी घातली, त्यावर त्यांना त्यांचं बंद आहे. धानावर 20% निर्यात लावली, त्याच्यावर त्यांचा काही उत्तर नाही. या नागपुरातील अनेक प्रकल्प मिहानपासून बाहेर गेले, त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही. असे विविध प्रश्न जे मांडलेत आणि विदर्भाच्या विकासासाठी जो आम्ही वैनगंगा नळगंगा प्रकल्प यावर तुम्ही कर्ज रोखे काढा आणि यावर 84,400 कोटी रुपये जे आहेत ते एकरकमी मंजूर करा, टेंडर करा म्हणून सांगितलं. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि कुठल्याही विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी लक्ष घातलं नाही किंवा उत्तर दिलं नाही. आणि वरून विरोधकांच्याकडे बोट दाखवून त्यांनी आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा प्रयत्न केला. मी शेवटचं हेच सांगतो की तो प्रस्ताव आताही आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आहे आणि तो जिवंत आहे. त्यावर चर्चा घेण्यास या सरकारने पळ काढला. विदर्भाला सापत्न वागणूक देण्याचं काम त्यांनी केलं. विदर्भाला दुय्यम नेहमीच असं ते कोणीही असू देत, त्यांनी विदर्भाला हीच पद्धतीनं पुन्हा विदर्भाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली. हे आज स्पष्ट झालेलं आहे. बीएससी बैठकीपूर्वी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता का? कारण का बीएससी बैठक, अरे बीएससी बैठकीत काही झालं असेल तरी आजचा तो लाईव्ह आहे ना. तुम्हाला सभागृहाच्या पटलावर किंवा सभागृहामध्ये जे कामकाज पत्रिका दिनचर्या ठरते त्यामध्ये तो प्रस्ताव दाखवलाय. आम्हाला वाटलं की हा प्रस्ताव आहे, आम्ही तोच प्रस्ताव काय द्यायचा. त्यांची प्लॅनिंग अशी असते की आम्ही जो प्रस्ताव देणार आहोत तोच प्रस्ताव त्यांनी पहिले आणायचा. आम्ही प्रस्ताव दिला पहिल्यांदा अल्पकालीन चर्चेचा, सेम कॉपी केली, 1-2 लाईन बदलल्या आणि पहिले प्रस्ताव त्यांनी आणला. दुसऱ्या वेळेस 293चा प्रस्ताव दिला, त्यामध्ये सुद्धा त्याचीच कॉपी मारली, तो प्रस्ताव पहिले आणला. आता आम्ही विदर्भाच्या संदर्भात प्रस्ताव देणार होतो, तो प्रस्ताव त्यांनी अगोदर आणला, त्यामुळे आम्ही अंतिम आठवड्याचा प्रस्ताव बदलला. हे सगळं जे आहे हे केवळ स्वतः मांडायचं नाही आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं. आज जर त्या कामकाज पत्रिकेमध्ये हा प्रस्ताव आहे तर चर्चा करायसाठी सरकारला कोण थांबवलं? ही चर्चा होण्याची गरज होती, पण त्यातून त्यांनी पळ काढला आणि आरोप आमच्यावर ठेवला. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना पहिल्याच दिवशी संपूर्ण विकास निधी दिला. आता विकास निधीची खैरात झाली, परंतु विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे की काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना जे आहे ते विकास निधी जो आहे तो सरकारकडनं वर्ग करण्यात आलेला आहे. याच्यातली तथ्यता काय? नाही, हे हातूर मातूर काय दिलं, 2-4 कोटीने काय विकास होतो काय? 2-4-5 कोटी दिलेत, काही कामं लाईव्ह कामं आहेत, आपले सुरू असलेल्या कामावर थोडा निधी दिला म्हणजे तो काय निधी ठरतो काय? आमच्यामध्ये भांडण लावायसाठी त्या पद्धतीनं त्यांनी केलं आहे. आम्ही त्यांच्या दरवाज्यात जाऊन काही निधी नाही मागितला. सगळ्यांचे प्रस्ताव होते, सगळ्यांना द्यायला पाहिजे होता. 2-4 लोकांना द्यायचा आणि आपसात भांडण लावायचं, हे षडयंत्र आहे त्यांचं. परंतु विरोधक जेवढे आक्रमक हवे होते या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये हाऊस बंद पडलेलं नाही. हाऊस बंद पाडणं म्हणजे विरोधक आक्रमक होतात असं नाही. जे प्रश्न हाऊस बंद पाडण्यासाठी काय हाऊस असतो असं कोणी सांगितलं, पण जे प्रश्न मांडले त्याला सरकारने पळ काढलाय. परंतु ज्या गोष्टींना आक्रमकपणे विरोधी पक्ष घेऊन जाणं होतं ते अपेक्षित विदर्भाचं जरी आम्ही कोकणातले असलो तरी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा एक करार झाला की नागपूरला उपराजधानी द्यायची आणि एक अधिवेशन नागपूरमध्ये भरवायचं. नागपूरमध्ये जे अधिवेशन भरतं त्याच्यातनं नागपूरच्या परिसरामध्ये म्हणजे विदर्भाच्या परिसरामध्ये शेती, उद्योग, पाणी, जे काही धरण ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा असते. यांनी बरोबर डाव रचून स्वतःचा प्रस्ताव आज आहे, जिवंत आहे, ऑर्डर ऑफ द डे मध्ये आहे, चर्चा करायला तयार नाहीत आणि बोट दाखवतात तुम्ही का नाही प्रस्ताव मांडला. अहो तुम्ही मांडला म्हणून आम्ही नाही मांडला. यांना फक्त वेळेत कामकाज समजून प्लेन पकडायचंय, यांना कामकाज संपवून विमानातनं उडायचंय म्हणून विदर्भ नाही, महाराष्ट्र नाही आणि काहीच नाही. जो विरोधी पक्षांनी प्रस्ताव ठेवला होता वर्षा गायकवाडनी, ती एवढी जोरात बोलत होती की कसा भ्रष्टाचार झालाय,
कसा धारावीकरांवर अन्याय झालाय तिचं बोलणंच थांबवलं. आम्हाला माहितीये की रिप्लायसाठी लोकांनी 2-2 तास भाषण केलंय. विधानसभा चालवण्याची ही पद्धत नाही. ज्याप्रमाणे वरती 152 लोकांना बाहेर काढून लोकशाहीची हत्या केली तसंच आजच्या दिवसात कोणालाही बोलू देत नाहीत. विरोधी पक्षनेता हा कितीही बोलू शकतो. त्याला सांगितलं तुम्ही थांबा चला बसा. ही कुठली पद्धत आहे? विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरती आमच्यासारख्यांना बोलूच न देणं ही कुठली पद्धत आहे? लोकशाहीची क्रूर थट्टा या विधानसभेमध्ये केली जाते. लोकशाहीचा खून पाडला जातोय आणि तो वरपासून खालपर्यंत येतो. लक्षवेधीबाबत पण असं आहे. एक मिनिट असं आहे की फक्त 10 दिवसाचं यांनी अधिवेशन घेतलं. आमची मागणी होती की 1.5 महिना अधिवेशन घ्यावं. आज विदर्भाचा प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेमध्ये असताना सुद्धा आज विदर्भाची चर्चा घ्यायला सरकार तयार नाही. विदर्भाचे सिंचनाचे प्रश्न आहेत, विदर्भाचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विदर्भाचे इथल्या शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, या विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, या विदर्भामध्ये जे मोठे मोठे उद्योग त्यानिमित्तानं या मिहानमध्ये येणार होते ते उद्योग गुजरातमध्ये गेले. त्या बाबतीत आमची चर्चा करायची आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करायची आहे. पण आम्हाला बोलू देत नाही. चर्चा करायला सरकार तयार नाही आणि त्यांची घाई आहे की आता 5:30 वाजल्या, 7 वाजताचं विमान आहे, त्यांना विमान पकडायचं आहे. पण विदर्भाच्या बाबतीत त्यांना चर्चा करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं आमचं तोंड दाबण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे. आणि विदर्भवासियांनी सुद्धा यांचा निषेध करावा आणि पुढच्या वर्षी जेव्हा येतील तेव्हा कमीत कमी महिनाभरासाठी या असा त्यांनी निरोप पाठवावा. हे माझं जनतेला अपील आहे.